नमस्कार सर्वांना, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बनवत आहे थालीपीठ. तर चला रेसिपी सुरू करूया. त्यासाठी एक लौकी घेतलेली आहे, ती एक खिसून घ्यायची. हे बघू शकता, एक घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते थोडेसे भिजवलेत. तर त्यामध्ये मिर्च मिक्सरमधून काढलेली आहे, हिरवी मिर्च, धनिया, लसण, जिरे, थोडंसं मीठ. नंतर ते मिक्सरमधून काढून त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहेत. नंतर थोडासा ओवा. ओव्याने टेस्ट छान लागते. नंतर थोडीशी हळदी. नंतर चवीनुसार मीठ. थोडेसे जिरे अगोदरही घातलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये. नंतर मिक्स करून घ्यायचं. नंतर हे असा डो बनतो. थोडंसंच पाणी घालायला लागतं, कारण त्यामध्ये पाणी ऑलरेडी असतं लौकीमध्ये. तर 5 मिनिट भिजायला ठेवायचं. हे बघू शकता. नंतर बनवायला घ्यायचं. बघा, असं गोल करून घ्यायचं आणि सुती कपडा घेतलेला आहे, तो रुमालच आहे, कट केला त्याला. नंतर हे असं बनवून घेतलेलं आहे थालीपीठ. तर वरनं त्याला तेल लावायचं, कारण चिपकत नाही. दोन्ही साईडनं पण लावायचं. एकच होल पाडलेला आहे, तुम्ही तुमच्या मनाने पाडू शकता. खूप छान असा कलर येतो. टेस्ट पण खूप छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. खूप छान लागतात हे आणि 10 मिनिटात बनतात. नाश्त्यासाठी तर खूप छान आहे. तर वरनं असं तेल लावायचं. हे बघू शकता, खूप छान असा कलर येतो आणि खाली अजिबात चिपकत नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि थालीपीठ खूप छान लागतात हे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मी 6 बनवले होते. एका ह्याच्यामध्ये 6 आपल्या मनाने बनवू शकतो, पण मी 6च बनवले. हे बघा, असं पण तेल लावू शकतो. ज्यांना हाताला जास्त भाजतं त्यांनी असं पण लावू शकताय. हे बघा, खूप छान असे तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही, खूप सॉफ्ट आणि खूप छान असा कलर आलेला आहे. तर चला मी टेस्ट करून सांगते कसे झाले. एक नंबर झालेले आहेत. खूप छान झाले आणि सॉफ्ट पण झालेले आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.